नमस्कार. मी सर्जेराव दाभाडे. आपण सहकारी संस्थांच्या कर्जवसुली संदर्भात हे जे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, यामध्ये आपण आजपर्यंत 43 व्हिडिओ सादर केलेले आहेत. सहकारी संस्थांची कर्जवसुली व विशेष वसुली अधिकारी यांची कार्यपद्धती यामध्ये आपण आजपर्यंतच्या व्हिडिओमधून इकडची तिकडची अनुषंगिक माहिती घेतली. आता यापुढे आपण प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करूया. चला तर पाहूया. जंगम जप्ती पंचनामा याचे नमुने. यामध्ये पहिला आहे जंगम मालमत्ता पंचनामा. याच्यामध्ये लक्झरी वस्तू म्हणजे टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे, नोटा यांचा समावेश आहे. तर 2मध्ये आपण उभे पीक याचा पंचनामा पाहणार आहोत. तसेच वाहन तारण पंचनामा हे आपण पाहणार आहोत. पंचनामा म्हटलं की सर्वसाधारणपणे बहुतांश एशआरओ कागद घेतात व त्यावर हाताने असे काही लिहितात की काही जणांनाच ते समजू शकते. पंचनाम्यामध्ये अनेक ठिकाणी खाडाखोड करणे, वेगवेगळ्या शाईने लिहिणे, पंचनाम्याच्या वेळी संस्थेचेच कर्मचारी, पदाधिकारी यांची पंच म्हणून सही घेणे, त्यांनाच पंच म्हणून दाखवणे, असे प्रकार सर्रास घडतात. पंचनामा स्थावर मालमत्तेचा आहे की जंगम हे देखील कळत नाही. जंगम जप्ती पंचनामा छापून घेतात व त्यावर स्थावर मालमत्तेचा पंचनामा गिचमीड करून दाखवतात. या ठिकाणी आपण आपल्या माहितीसाठी पंचनाम्याची दिशादर्शक म्हणून आपणापुढे नमुने ठेवत आहोत. त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करून आपण ते पूर्ण करू शकता. या व्हिडिओच्या शेवटी आपण माननीय उपजिल्हाधिकारी कुटेकर यांनी जे पंचनामा याचा जो आदर्श पंचनामा कसा असावा हे जे सांगितलेलं आहे, ते आपण माहितीसाठी त्यांच्या परवानगीशिवाय आपण या ठिकाणी आपण देणार आहोत. त्याचा संदर्भ आपण घेतल्यास आपणास खूपच त्याचा फायदा होईल. तर पाहूया जंगम पंचनामा. जप्ती पंचनामा. जप्ती पंचनाम्यामध्ये आपण हा छापील स्वरूपाचा पंचनामा हे केलेला आहे. तर याच्यामध्ये फक्त आवश्यक त्या ठिकाणी जे ऑन द स्पॉट जी माहिती भरायची तीच बाकी ठेवलेली आहे. बाकी पंचनामा आपण अशा प्रकारे तयार केलेला आहे. तर महाराष्ट्र सहकारी संस्था 1960चे कलम 156 नियम, 161चा नियम 107.5 प्रमाणे जंगम मालमत्तेच्या जप्तीचा पंचनामा. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जप्तीला जाणार आहे त्या थकबाकीदार किंवा जो कर्जदार आहे ज्याची जप्ती करायची त्याचं नाव आणि त्याचा इथं पत्ता येईल. त्यानंतर आम्ही खाली सह्या करणारे व खालील पत्त्यावर राहणारे पंचलोक पंचनामा लिहून देतो की त्याच्यामध्ये आम्हास दिनांक टिंबटिंब रोजी काय टायमिंग असेल त्या ठिकाणी टायमिंग टाकायचं आहे. 9 वाजता वरील पत्त्यावर विशेष वसुली विक्री अधिकारी यांचं नाव येईल. वसुली अधिकाऱ्यांचं यांनी समक्ष बोलवून सांगितले की या सहकारी संस्थेचं नाव येईल. इथे सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे लवादी थकबाकीदार हे परत नाव येईल. जे कोण आहेत ते राहणार वरील पत्त्यावर यांच्याकडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 91, 101 प्रमाणे अवॉर्ड किंवा दाखला जो असेल तो दाखला क्रमांक येईल. इथे दिनांक येईल दाखल्याचा. अन्वये कर्ज मुद्दल, आता पूर्ण डिटेल नाही दिलं तरी चालेल, ते डॅश मारले. कर्ज मुद्दल, अधिशिकेचा खर्च, व्याज वगैरे असे एकूण रक्कम इथे लिहिली तरी चालेल. रक्कम दिनांक कितीपर्यंत येणं आहे ते वसूल होईपर्यंत येणे बाकी आहे. सदर इसम नोटीस देऊनही वसूल देण्यास तयार नाही म्हणून त्यांच्या घरी किंवा दुकानात असेल तर दुकानात जाऊन जप्त करण्यासारखा जंगम माल जप्त करून ताब्यात घ्यायचा आहे असे विशेष वसुली अधिकारी यांनी सांगितल्यावरून, म्हणजे पंचांना सांगितलं म्हणून आम्ही सदर लवादी तकबेदार, कर्जदार असेल, जामीनदार असेल, यांच्या घरी, दुकान असेल तर दुकानात गेलो. काय घर असेल, दुकान असेल ते उघडे होते. त्या ठिकाणी कोण हजर होतं, त्या हजर असणाऱ्या व्यक्तीचं नाव, त्याचं वय या ठिकाणी लिहायचं आहे. घरी दुकानात जाऊन पाहता जप्त करण्यासारखं खालील जंगम माल आढळून आला तो पंचनामा करून जप्त करून
विशेष वसुली अधिकारी यांनी आमच्या समक्ष कुणाच्या ताब्यात दिला, जे हजर होते त्यांच्या ताब्यात दिला. तर ताब्यात यांचे ताब्यात सोबत जोडलेल्या पृष्ठावर नमूद केलेल्या वर्णनामध्ये दिला आहे. आता इथे सर्व यादी बसणार नाही याच्यामध्ये, म्हणून आपण काय केले, सोबतचं एक पृष्ठ म्हणजे एक अजून पृष्ठ जोडलेलं आहे, त्याच्यावर डिटेल जे काही सामान आपण पंचनामा करून घेणार आहोत तिथे त्याचं डिटेल दिलेलं आहे, ते सोबत जोडलेलं असं इथे दर्शवलं आहे. या पंचनाम्यात नमूद केलेल्या जंगमालाशिवाय इतर कोणताही माल घेतला नाही. जप्ती पंचनाम्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. एवढी जागा मात्र तेवढी खाली सोडून त्या ठिकाणी लाईन मारून त्या ठिकाणी हातानं लिहिणं गरजेचं आहे. धर्मास बाधा येईल असे काही घडले नाही की हे जे इथपासून जे आहे ते हाताने लिहायला हरकत नाही, एक लाईन सोडून तिथे लिहू शकतो आपण. तर जंगमालाशिवाय तर कोणताही माल घेतला नाही, जंगम जप्तीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, धर्मास बाधा येईल असे काही घडले नाही, असं ते आपण हाताने लिहू शकतो. सदर पंचनाम्याचे टिंबटिंब या पोलीस स्टेशनचे पोलीस, मग त्या पोलिसांचं नाव येईल, त्यांचा बक्कल नंबर येईल. लेडीज असेल तर लेडीज, जेंट्स असेल, जे दोघं असतात लेडीज जेंट्स वगैरे, तर त्यांचं लेडी कॉन्स्टेबल आणि हे असेल ते जे असतील त्यांचं पद इथे येईल. इथं आपण लिहून खाली पंचांच्या सह्या इथे घ्यायच्यात आणि दिनांक टाकायचे, ठिकाण लिहिलं तरी चालेल. विशेष वसुली अधिकाऱ्यांचं सही शिक्का इथे येईल. आता जे सोबतचंच पृष्ठ म्हटलं आहे त्याच्यावर परत आपण काय करूया, दुसरं पेज आहे, पण पत्ता, नाव, पत्ता वगैरे लिहिता येईल आणि इथे जप्त केलेल्या मालाचं वर्णन येईल. इथं अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6 वगैरे जेवढी असेल तेवढं तुम्ही लिस्ट वाढवू शकता. इथं टी व्ही, फ्रीज काय असेल ते, फ्रीज आहे कुठल्या कंपनीचं आहे ते लिहिलं. इथे दुसरा वॉशिंग मशीन आहे, कुठल्या कंपनीचं वॉशिंग मशीन आहे किंवा वगैरे काय दुसरं असेल ते सामानाची पूर्ण लिस्ट बनवायची. न किती 1, 2, 3, 4, 5 काय असेल ते आणि अंदाजे इथे किंमत लिहायची. सर्वसाधारण जप्त केलेला माल दुय्यम स्वरूपाचा असतो, त्याची व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे इथे कमीत कमी रक्कम आपल्याला देणं गरजेचं आहे. सदर पंचनामा आज दिनांक कधी केला, त्याचा दिनांक येईल, किती वाजता सुरू केला, किती वाजता संपवला, वाजता पूर्ण केला, हे पूर्ण याचं वरील पंचनामा सत्य परिस्थितीनुरूप करून दिला समक्ष विशेष वसुली अधिकाऱ्यांचं इथं सही येईल आणि इथे स्टॅम्प येईल, बरं आहे. आणि खाली पंचांचं पूर्ण नाव येईल आणि इथे पत्ता येईल, पूर्ण नाव आणि इथे पत्ता इथे शॉर्टमध्ये लिहायचं आहे. इथं दुसरा पंच येईल, त्याचं नाव आणि पत्ता लिहायचं आहे, त्यांच्या सह्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत, बरं आहे. पंचनाम्यात नमूद केलेला सर्व माल विशेष वसुली विक्री अधिकारी यांनी आमचे समक्ष आज दिनांक काय ते ज्या दिवशी पंचनामा करतो दिनांक रोजी यांच्या ताब्यात दिला, ज्याच्या ताब्यात दिला सगळे कोण हजर आहेत त्यांच्या ताब्यात दिला असं आपल्याला दर्शवायचं आहे. याच्या पुढे आपल्याला उल्लेख करायचं की हा माझ्या ताब्यात मिळाला आणि तुम्ही सांगाल त्यावेळेला सांगेल त्या ठिकाणी मी तो हजर करीन, हजर न केल्यास मी गुन्ह्यास पात्र आहे, या ठिकाणी खाली उल्लेख करायचा आहे आपल्याला. हा झाला आपला पंचनामा जो आहे तो जे लक्झरीज वस्तू वगैरे काय घरामध्ये ज्या असतील वस्तू त्याच्यात तो पंचनामा झाला. तर यानंतर पुढचा पंचनामा आपण पाहूया. उभे पीक हीच मालमत्ता, उभ्या पिकावर जप्ती आदेश देऊन वसुली नियम 107(5) ही प्रमाणे आपण जे उभं पीक आहे, जर वाढणारे पीक किंवा उभे पीक हीच मालमत्ता असेल तर पिकाची कापणी करण्यापूर्वी व ते गोळा करण्यापूर्वी ते संस्थेच्या स्वाधीन करण्यात येईल व संस्थेस त्या जमिनीवर प्रवेश करण्याचा व पीक वाढवण्यासाठी त्याची कापणी करण्यासाठी ते गोळा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्याचा संस्थेस अधिकार असेल. एखादे पीक स्वरूपतः हा साठवण्याजोगे नसेल तर त्याची कापणी किंवा वेचणी करण्यात येण्यापूर्वी ते विकता येईल आणि खरीददार त्या जमिनीत प्रवेश करण्यास आणि ते राखण्यासाठी व त्याची कापणी किंवा वेचणी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सर्व गोष्टी करण्यास हकदार असेल. थकबाकीदारीच्या जमिनीतील उभे पीक किंवा कापणी न केलेले उत्पादन जप्त करण्यात आले असेल तर त्याचा ताबा जप्ती आदेशान्वये संबंधित थकबाकीदाराकडे दिला पाहिजे. उभे पीक कापणीसाठी तसेच ऊस असेल तर तोडणीसाठी तसेच अन्य पीक असेल तर गोळा करण्यासाठी वसुली अधिकाऱ्यास योग्य त्या हंगामात कारवाई करता येईल.
आता त्याचा नमुना आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये उभे पीक शेतीतील माल वस्तू व इतर मालमत्ता जप्तीचा पंचनामा. त्याच्यामध्ये काय येईल, नाव येईल ज्याची आपण जप्ती करायची आहे, त्याचा पत्ता येईल. त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था 1960ची कलम 156 आणि त्यास अनुसरून सहकारी संस्था नियम 1961चा नियम 107 अन्वये आदेशामध्ये निर्दिष्ट केलेल्या थकबकेदाराविरुद्ध कुठल्या सालामध्ये, म्हणजे चालू साल असेल ते सालात जमिनीमध्ये येणाऱ्या पीक जप्तीचा पंचनामा. हा पंचनामा कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये ज्या अर्थी संस्थेचं नाव येईल इथे, कुठल्या सहकारी संस्था, त्याचा पत्ता येईल इथे. यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 अन्वये जो अन्वयी श्री टिंबटिंबे यांच्या विरुद्ध जे थकबाकीदार त्यांच्या विरुद्ध मे सहाय्यक निबंधक उपनिबंधक यांच्याकडून जो दाखला घेतलेला आहे, त्यांच्याकडून वसुली दाखला क्रमांक आणि दिनांक ने प्राप्त केला आहे. सदर दाखल्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्याकडे आल्यावरून आणि ज्या अर्थी त्यांना मागणी नोटीस देऊ नये व वेळोवेळी तोंडी मागणी करू नये, मुदतीत व अद्यापर्यंत त्यांनी प्रस्तुत कर्जाची संपूर्ण परतफेड केलेली नाही, त्या अर्थी जे कर्जदार आहेत हे वरील तरतुदीप्रमाणे कारवाईस पात्र झाल्याबद्दल खालील आदेश देत आहे. आता आदेश काय बघा, मी सर्वचं नाव येईल इथे. मी वसुली अधिकारी सहकारी संस्था कलम 156 अन्वये प्राप्त अनुसरून टिंबटिंब यांचे, म्हणजे कर्जदार त्यांचं पत्ता येईल इथे, यांचे मालकीची खालील नमूद केलेली जमिनीतील उभी पिके व त्यापासून उत्पादित होणारा माल या आदेशान्वये जप्त करत आहे. जप्त केलेल्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण करणे किंवा तिच्यावर निर्माण करण्यात येणारा कोणताही अधिकार, बोजा हे कृत्य झालं असेल तर ते अग्राह्य होईल, बेकायदेशीर होईल. तर जप्त केलेल्या मालमत्तेचं वर्णन, त्याच्यामध्ये भूमापन क्रमांक असेल तो, सातबारा नंबर काय असेल तो, पिकाचा प्रकार, कुठलं पीक, ऊस, हळद वगैरे काय असेल ते, पिकाचं क्षेत्र किती आहे, गुंठे वगैरे असेल ते, पिकाचे अंदाजित उत्पन्न किती निघेल, अंदाजे त्याची किंमत किती होईल आणि शेरा मारायचा आहे. हे त्याचं वर्णन केल्यानंतर ज्या अर्थी असाही आदेश देण्यात येतो की उक्त जप्त केलेली मालमत्ता आदेशाच्या तारखेपासून जे कर्जदार त्यांची यांच्या ताब्यात देण्यात येत असून, कोणाच्या ताब्यात, कर्जदाराच्या नाही, आपल्याला वसुली अधिकारी किंवा इतर कोणाच्याही ताब्यात आपल्याला वसुली अधिकाऱ्यामार्फत देता येत असून त्यांच्यावर जप्त केलेली उक्त मालमत्ता खाली सही करणार वसूल करणार फरमावतील, म्हणजे खाली सही करणार वसुली अधिकारी जे फरमावतील त्यावेळी व त्या ठिकाणी हजर करणे बंधनकारक असून ज्याच्या ताब्यात दिले ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. तसेच सदरच्या मालमत्तेचे संगोपन, संरक्षण व देखरेख करणे ही ज्याच्या ताब्यात दिले त्याचं ते सर्वस्वी ते जबाबदार असतील. एवढेच नव्हे तर जप्त केलेल्या मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीस त्यांना जबाबदार धरले जाऊन ते नुकसानीच्या भरपाईस पात्र ठरतील. हा आदेश दिल्यापासून अंमलात येईल. स्थळ कुठलं असेल ते आणि तारीख, वसुली अधिकाऱ्याचं स्टॅम्प आणि सही. हा झाला उभ्या पिकाचा पंचनामा. यानंतर पाहूया आपण वाहन तारण पंचनामा. जे वाहन मालकाचं नाव येईल, पत्ता येईल, त्याच्यामध्ये अनुक्रमांक जप्त केलेल्या वाहनाची माहिती येईल, तपशील, अंदाजी किंमत. तर याच्यामध्ये वाहन मालकाचं नाव इथे येईल, कर्ज खाते क्रमांक काय असेल तो इथे येईल, वाहनाचा प्रकार, ऑटो रिक्षा वगैरे काय वाहन असेल ते तसं, वाहनाचा क्रमांक MH04 वगैरे काय असेल ते, चेशी नंबर असेल तो चेशी नंबर, इंजिन नंबर, वाहनाचा कलर, काळा, पिवळा, निळा काय असेल, पांढरा, डिझेल, पेट्रोल, CNG काय असेल ते लिहायची, त्याची अंदाजी किंमत इथे येईल. तर वाहनाच्या पंचनाम्याचे ठिकाण, वाहन या ठिकाणी उभे आहे त्याचा पत्ता इथे येईल आणि कशा स्वरूपात ते उभं आहे ते असेल तिथे. आम्ही खाली सही करणार आहे. तसंच आपल्याला जे पंच घ्यायचे ते पंचलोक खालील पत्त्यावर आणि पंचलोक लिहून देतो की आम्हास आज दिनांक रोजी किती वाजता असेल ते
या पत्त्यावर विशेष वसुली अधिकारी यांनी समक्ष बोलवून सांगितले की कुठली संस्थेचं नाव येईल इथे, लवादी थकबाकीदाराचं नाव राहणार वरील पत्त्यावर यांच्याकडे, अवॉर्ड आपल्याला मिळालं ते अवॉर्ड, दिनांक अवॉर्डचा आणि किती रक्कम आहे ते, एकूण रक्कम जरी इथे लिहिली तरी चालेल. खाली इथे डॅश 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 सगळी काही लिहित बसणार नाही आपण, किती तारखेपर्यंत येणार आहे आणि एकूण रक्कम काय आहे ती एकूण लिहिली तरी चालेल. रीतसर पंचनामा करून वाहन पंचनाम्याच्या वेळी टिंब वय टिंब हे हजर होते, त्यांच्या ताब्यात दिले. कुणाच्या ताब्यात दिलं? वाहन जप्त करून मालकाच्या ताब्यात तिथेच देणे गरजेचं आहे. त्याच वेळेला जे पंच हजर होते त्यांचं नाव येईल, इथे पत्ता येईल, त्यांचं वय वगैरे येईल आणि इथे पंचांच्या सह्या येतील. बरोबर आहे. सदर पंचनाम्याच्या वेळी कुठले पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव येईल, कोण कॉन्स्टेबल वगैरे लेडीज जेंट्स वगैरे असतील त्यांचा बक्कल नंबर वगैरे ते येईल. सदर पंचनामाची तारीख येईल, कधी चालू केला कधी संपवला. वरील पंचनामा सत्य परिस्थितीनं करून दिला समक्ष, इथे वसुली अधिकाऱ्याचं स्टॅम्प येईल, इथे सही येईल, वसुली व विक्री अधिकारी. आता ज्याच्या ताब्यात दिले त्याच्यात आज दिनांक टिंब रोजी दुपारी किती वाजता सकाळी असेल ते, वाहनाचा क्रमांक, वाहन कुठलं ऑटो रिक्षा वगैरे क्रमांक वगैरे काय, पंचनामा करून वाहन क्रमांक टिंबची चावी माझ्याकडे देण्यात आली, ज्याच्या ताब्यात दिली तो डिक्लेअर करेल इथे. विशेष वसुली विक्री अधिकारी सांगतील त्या ठिकाणी सांगतील त्यावेळी वरील वाहन व वाहनाची चावी हजर करीन, कसं केल्यास गुन्ह्यास पात्र आहे. इथे ज्याच्या ताब्यात दिले त्याचं नाव येईल आणि पुढे इथे त्याची सही येईल. अशा प्रकारे हा आपला वाहनासंदर्भातला पंचनामा करता येईल. जंगम पंचनाम्याच्या संदर्भात मालमत्तेसंदर्भात असो, जंगम मालमत्तेसंदर्भात असो, पिकासंदर्भात असो किंवा वाहनाबाबतीत असो, हे जे पंचनामा केल्यानंतर एक नोटीस जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. ते नोटीस अशा प्रकारचं आपण देऊ शकतो की हे संस्थेचं नाव येईल, इथे पत्ता वगैरे संस्थेचा येईल, ज्या तारखेला पंचनामा करतो ती तारीख येईल, तीच तारीख इथे पण येईल पंचनाम्याची वेळी. हे संस्थेचं हे नाव पत्ता वगैरे येईल, इथे कर्जदाराचं नाव आणि इथे पत्ता येईल. त्याच्यामध्ये त्वरित भरणा करण्याबाबत अंतिम सूचना असेल तर पंचनाम्यानुसार, जे पंचनाम्या दिवशीच ते आपण हे नोटीस त्यांना देणार आहोत. तर याच्यामध्ये आपण सांगितले की लवाद तक्रार यांनी संस्थेकडून घेतलेल्या थकीत कर्जाची जप्ती व जर पंचनाम्यानुसार या तारखेपर्यंत एवढी रक्कम थकबाकी झाली आहे. आज येऊन आम्ही माल स्थावर असेल, जंगम असेल, घर पंचनामा कुठलं जर पंचनामा असेल तर तो त्याच्याबरोबर आपल्याला नोटीस द्यायचं आहे. तर केल्यामुळे जप्त केलं आणि हे आपल्या ताब्यात दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला हा म्हणजे जंगम असो, स्थावर असो किंवा कुठलाही पंचनामा असो त्याच्याबरोबर हे आपल्याला नोटीस देण्याचं आहे. तर हे इथेच या कर्जदाराचं इथे नाव येईल, यास व त्याचे नोकर चाकर मुक्त्यार व त्यांचे काम पाहणारे सर्वजण यास या आदेशाद्वारे सदर जप्त स्थावर मालमत्तेची असेल, जंगम वस्तूची व मालाची विक्री, हस्तांतर, तारण अथवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्यास मनाई करण्यात येत आहे. आणि त्यांना असाही आदेश देण्यात येत आहे की त्यांनी सदर जप्त जंगम स्थावर मालमत्ता वस्तू यांची योग्य ती काळजी घ्यावी. आपणास नोटीस देण्यात येते की आपण कर्जाचा भरणा संस्थेत येऊन 15 दिवसात करावा, अन्यथा जप्त केलेल्या मालाचा तसेच घराचा निलाव वर्तमानपत्र जाहीर निलाव निवेदन देऊन जाहीर निलाव करून विक्री करून कर्जाची वसूल केली जाईल, याची नोंद घ्यावी. इथे हे सर्वचं सही शिक्का आहे. बरोबर आहे. प्रत्येक पंचनामा केल्यानंतर कुठलाही असेल स्थावर जंगम त्याच्यानंतर आपल्याला 15 दिवसाची त्यांना मुदत द्यायची आहे. तर ते 15 दिवसाची मुदत ही आपण लेखी स्वरूपात जर अशा नोटीसद्वारे दिले तर 15 दिवसामध्ये लोक थकीत कर्जदार व जामीनदार काय करतात तर पैसे भरण्याची व्यवस्था करतात. नाही जर त्यांनी व्यवस्था केली तर पुढच्या कारवाईला आपण 15 दिवसानंतर त्यांना बांधील असणार नाही, आपण पुढची कारवाई करू शकतो. या ठिकाणी डॉक्टर संजय कुंटणकर उपजिल्हाधिकारी यांनी पंचनाम्यासंदर्भात अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर ते आपल्या माहितीसाठी आपण इथे देत आहोत. त्याच्यामध्ये थोडक्यात आपण बघूया की
पंचनाम्याचे 2 किंवा अधिक सज्ञान व्यक्तीची पंच म्हणून आवश्यकता असते. अज्ञान व्यक्तींना पंच म्हणून घेण्यास कायद्याची मान्यता नाही. पंच कोण असलं पाहिजे त्याच्यामध्ये सांगितलं की पंच म्हणून निवडलेली व्यक्ती प्रतिष्ठित, समाजात नाव असलेले, मान असलेली व्यक्ती असावी. तिसरं आहे ज्या घटनेसाठी पंचनामा केला जात आहे त्या घटनेचा आणि पंचांचा व्यक्तिगत संबंध नसावा. पंचनामा घटनास्थळावरच लिहावा. ज्या घटनेसाठी पंचनामा केला जात आहे त्याबद्दल पंचांना पूर्ण कल्पना द्यावी. पंचांना दृश्य घटना दाखवल्यानंतर पंचनाम्यास लिहिण्यास सुरुवात करावी. पंचनाम्याची सुरुवात आम्ही पंचाचं नाव, वय, पत्ता, फोन नंबर यांना आज दिनांक काय असेल त्या तारीख, वाजता, कोणी कधी बोलवले ते नमूद करावं. बोलवलेवरून कुठल्या जागी बोलवलं, स्थळ नमूद करावं. हजर झालो आहोत. आम्ही पाहत असलेल्या घटनेचे दृश्य वर्णन असे की तपशील नमूद करावा काय असेल ते. पंचनामा हा पंच स्वतः लिहित आहे तसे समजून तशा भाषेत पंचनामा लिहावा. पंचनाम्यात कधी खाडाखोड करू नये. पंचनामा एकाच रंगाच्या पेनाने लिहावा. पंचनामा लिहिताना मध्येच पेन बदलू नये. पंचनाम्यात पंचनामा करीत असलेल्या जागेचे सविस्तर वर्णन, खानाखुणा, दिशांचा उल्लेख करावा. पुढे पंचनामा पूर्ण झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करू नये. पंचनाम्यात पंचांनी काय पाहिले याचा आणि जर काही वस्तू ताब्यात घेतल्या असतील तर त्याचा सविस्तर उल्लेख करावा. पंचनाम्याच्या शेवटी पंचनामा किती वाजता चालू केला, किती वाजता संपवला असे नमूद करावे. पंचनाम्याच्या शेवटी सदर पंचनामा आमच्या समक्ष केला गेला असून तो आम्ही वाचून पाहिला किंवा तो आम्हास वाचून दाखवण्यात आला आणि तो आम्हास समजला असून तो आमच्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे असे नमूद करावे. पंचनाम्यावर उजव्या बाजूला पंचांच्या दिनांकित सह्या अनुक्रमाने घ्याव्यात. पंचनाम्यावर डाव्या बाजूला ज्याने पंचनाम्याचे आयोजन केले आहे त्या अधिकाऱ्याने समक्ष असे लिहून त्याखाली वेळ, दिनांकासहित स्वाक्षरी करावी व स्वतःचा शिक्का उमटवावा. आता त्याच्यामध्ये पंचनाम्याचे प्रकार दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये जप्ती पंचनामा, वरिष्ठांच्या आदेशाने एखादी वस्तू जप्त करताना जप्ती पंचनामा केला जातो. ताबा पंचनामा, वरिष्ठांच्या न्यायालयाच्या आदेशाने एखाद्या जागेचा ताबा देताना किंवा घेताना पंचनामा केला जातो. एवढा आपल्या उपयोगाचा आहे. पंचनाम्याचा नमुना इथे दिलेला आहे. तर पंचनामा आम्ही खाली सही करणार, त्यांचं नाव, धंदा, तालुका काय असेल ते, संपर्क क्रमांक यामध्ये दिलेला आहे. यांनी घटनास्थळी बोलवल्यावरून कोण सर वगैरे कोण असेल आपल्या चंद्रभात असेल तर यांनी घटनास्थळी बोलवल्यावरून समक्ष हजर झालो. सदर अधिकाऱ्यांनी विनंती करून आम्ही पंच म्हणून काम करण्यास तयार आहोत. आम्ही पंच या नात्याने समक्ष परिस्थिती पाहणी करून खालीलप्रमाणे पंचनामा लिहून देतो की आम्ही आज मौजे या ठिकाणी ओळखल्या जाणाऱ्या जागेवर समक्ष हजर असून ही जागेचे वर्णन, जवळच्या खानाखुणा, रस्ते, दिशा अशी परिस्थिती काय पाहता, जागेवरील परिस्थिती पाहता त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. सदर पंचनामा करून दिला. सदर पंचनामा आमच्या समक्ष उपस्थित केला गेला असून तो आम्ही वाचून पाहिला, तो आम्हास वाचून दाखवण्यात आला आणि तो आम्हाला समजला असून तो आमच्या माहितीप्रमाणे खरा आणि बरोबर आहे. पंचनामा दिनांक, वेळ, सुरू कधी, संपवला कधी, सही, अधिकाऱ्याचं नाव, शिक्का वगैरे वगैरे. आजच्या भागात आपण जंगम जप्ती पंचनामा पाहिला. पुढील भागात आपण स्थावर मालमत्तेचं पंचनामा, यामध्ये रूम, फ्लॅट, घर तसेच जमीन जागा याचा पंचनामा पाहणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर आम्हास तसं वाटत असेल तर अभ्यास करा, इतरांना शेअर करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.